नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ही खूप छोटीशी आणि क्यूट अशी रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे। यासाठी मी 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 6 नंबर 4 नंबर कोणत्याही नंबरचे मोती तुम्ही इथे वापरू शकता। यासाठी मी इथे हिरव्या रंगाचे, केशरी आणि पांढरे मोती घेतलेले आहे। त्याचप्रमाणे 6 नंबरची सुई, 40 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण बघूयात ही रांगोळी कशी बनवायची ते। सुरुवातीला इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे 2 गाठ मारून घेतलेले आहे। आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला 7 पांढऱ्या रंगाचे मणी घालून घ्यायचे। 2 3 4 5 6 आणि 7 पांढऱ्या रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आणि आता जो आपला सगळ्यात पहिला पांढरा मणी आपण घातलेला आहे त्या मण्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आपल्या इथे राऊंड तयार झालेला आहे। आता आपण फक्त एकाच पांढऱ्या मण्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे हा जो राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल। आता आपल्याला धाग्यामध्ये 13 केशरी रंगाचे मणी घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इथे धाग्यामध्ये मी 13 केशरी रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत। आता ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे इथे आपला एक पाकळी तयार झालेली आहे। आता परत काय करायचंय, जो पुढचा पांढरा एक सिंगल मणी त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 10 केशरी मणी घ्यायचे आहेत। इथे मी 10 केशरी मणी जे आहेत ते घालून घेतलेले आहेत। आता इथे व्यवस्थित लक्ष द्या। हे जे खालचे 1 2 3 मणी आहे तर ह्या इथल्या तिसऱ्या मणापासून खाली सुई बाहेर काढत न्यायची आपल्याला आणि ह्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढायची। म्हणजे बघा, आपण मोजायचं इथे केशरी मणी ह्या पाकीतले 1 2 3। मग हा जो तिसरा मणी आहे यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढत न्यायची आहे आणि हा जो इथला पांढरा मणी आहे या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली इथे दुसरी पण पाकळी तयार झालेली आहे। आता परत काय करायचंय, हा जो पुढचा पांढरा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये परत तुम्हाला 10 मणी घेऊन इथली पण पाकळी पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे 10 मणी घेऊन परत इथली पाकळी 1 2 3 मणी घ्यायचे आहेत। यातनं सुई बाहेर खाली काढायची आहे आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे 1 2 3 4 हे पुढचे 4ही जे पांढरे मणी आहेत यामध्ये तुम्ही 10 केशरी रंगाचे मणी घालून इथली ह्या ज्या पाकळ्या आहेत या पूर्ण करून घ्या। शेवटच्या मण्यावर कशी पाकळी करायची आहे हे आपण बघूयात। अशा प्रकारे इथे मी प्रत्येक याच्यामध्ये 10 मणी घालून या बाकीच्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। या शेवटच्या पाकळीमध्ये काय करायचंय हे व्यवस्थित बघा। आता इथे दोनही बाजूंनी आपल्याला दोन्ही पाकळ्यांची जी साईडची बाजू आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे आता काय करायचं आहे की ही जी ह्या साईडची पाकळी आहे याच्या 1 2 3 या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला फक्त 7च केशरी रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7च केशरी रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि इकडे परत 1 2 3 या तिसऱ्या मण्यापासून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही आपली शेवटची जी पाकळी आहे ही पण पूर्ण झालेली आहे। आता मी ह्या पांढऱ्या मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेते, म्हणजे हे जे फूल आहे आपलं आणि पाकळ्या ह्या घट्ट बसतील। आता एवढं फूल तयार झाल्यावर आता आपण बघूयात पुढची स्टेप काय करायची ते। आता पुढच्या स्टेपमध्ये मी काय करते ते पण अगदी व्यवस्थित बघा। आता आपल्याला सुई जी आहे ही वरच्या बाजूने घेऊन जायची आहे। त्यासाठी आपल्याला 1 2 3 4 5 6 7
7 केशरी मण्यांमधनं सुई वरच्या बाजूला घेऊन जायची आहे। मग आता माझा 7वा मणी कुठला आहे? 1 2 3 4 5 6 7। मग इथपर्यंत मला वरच्या बाजूने सुई घेऊन जायची आहे। तर 2 2 3 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली तरीही चालेल। आधी मी आता 3 मण्यांमधनं काढली आणि आता मी 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते। हे बघा, ही 7व्या मण्यामधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे। 7व्या मण्यातनं का काढलेली आहे? तर आपले हे टोटल 13 मणी आहेत। त्याप्रमाणे इथे 6 ह्या साईडला आणि ह्या साईडला 6 हा आपला सेंटरचा मणी येतो। म्हणून आता आपल्याला धाग्यामध्ये 7 हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7 हिरवे मणी घालून घेतलेले आहेत मी। आणि जो पुढचा 7 नंबरचा पुढच्या पाकळीतला जो 7 नंबरचा मोती असेल त्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। मग आता मी मोजते इथे 1 2 3 4 5 6 7 हा माझा 7व्या नंबरचा मोती येतोय। मग यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। हे बघा, आता परत हा तो ऑलरेडी 7 नंबरचा मोती आहे। मग आता इथे धाग्यामध्ये मी 7 मोती घालून घेणार आहे हिरव्या रंगाचे। 2 3 4 5 6 आणि 7 आणि परत पुढची जी ही पाकळी आहे यातल्या 7 नंबरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। मग 1 2 3 4 5 6 7 हा येतो 7व्या नंबरचा मणी। हा यातनं पण मी सुई बाहेर काढून घेणार आहे। अशाच प्रकारे इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी हीच प्रोसिजर कंप्लीट करत 7 हिरवे मणी इथे तुम्ही सगळीकडे घालून घ्या। आता इथे मी प्रत्येक साईडच्या ह्याच्या हिरव्या रंगाच्या पाकळ्या होत्या या पूर्ण करून घेतलेल्या आहे। आता आपली तिसरी स्टेप, या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघा। ही जी आपली हिरव्या रंगाची जी पाकळी तयार झालेली आहे इथे आपण 7 मणी घेतलेले आहेत। तर इथला 4थ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। 1 2 3 आणि 4। 4था मणी का घेतोय आपण? कारण तो आपला सेंटरचा मणी असणार आहे। 2 3 आणि 4 या 4थ्या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या रंगाचे मणी मी घेतलेले आहे इथे आणि ज्या मण्यातनं आपली सुई बाहेर निघाली आहे त्याच मण्यातनं आपल्याला सुई उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता परत काय करायचंय की आधी आपण इकडच्या बाजूने सुई जी आहे ही बाहेर काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला दुसऱ्या पाकळीकडे वळता येईल आणि आपली रांगोळी किंवा हे फूल पण आपलं घट्ट बसेल। आता पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा 1 2 3 4 4थ्या रंगाच्या मोत्यामधनं 4थ्या नंबरच्या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आणि इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घेऊन इथला राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे। त्याच मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची। अशा प्रकारे धागा फिरवत नेऊन तुम्ही प्रत्येक ठिकाणची जी ही पाकळी आहे ही पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघूयात आपली रांगोळी कशी दिसते। सगळ्या साईडचे हे पांढरे मणी लावून झाल्यानंतर ही सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे। ही रांगोळी बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये ही तयार होणारी रांगोळी आहे। तर तुम्ही गिफ्टिंग पर्पजसाठी किंवा आपल्या घरातही कुठे डेकोरेशनसाठी ही फुलं तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।